रक्षाबंधन हातामध्ये राखी बांधल्यानंतर राखी का ती राखी बंधन आणि रक्षा करायचं भावाचं कर्तव्य म्हणून रक्षाबंधन असं नाव पडलं का नाही हे तुम्हालाच माहीत. असं नाही माहीत हा नाव तुम्हाला कधी विचार करून केला आहे का की नाव रक्षाबंधन हे प्रत्येकाला माहीत आहे पण बंधन आणि रक्षा ह्याचा फरकच माहीत नाही. हीच कारण आणि हीच आपलं महाग राहायचं मेहनतीचं फळ नाही तर रक्षा करायचं बहिणीचं आणि बंधन हा भावाचं. असं नाही रक्षा आणि बंधन बहिणीला केलेलं आपल्याला राखी हातात बांधलेलं बंधन आणि रक्षा करायचं आपलं कर्तव्य आणि रक्षाबंधन ही कायमचं बहिणीसाठी आहे. असं नाही सण सगळे येतात. रक्षाबंधन येते, दिवाळी येते, संक्रांत येते, मकर संक्रांत येते. ही नावं ही ज्या ज्या सणाला दिलेत जसा की आपला बंधन आणि प्रेम निस्वार्थ मनाने केलं होतं फक्त ती बंधन म्हणजे बहिणीचं बंधन आणि रक्षाबंधन हा बहिणीसाठी एकदा तरी जिंदगीमध्ये केलेलं बंधन की रक्षा करायचं कर्तव्य प्रत्येकाचं नाही. असं नाही रक्षाबंधन हा मूलभूत हक्काचा अधिकार आहे असंही नाही. रक्षाबंधन पूर्ण आपलं बंधन आपलं कायम टिकवण्यासाठी आणि बहीण आपल्यासाठी किती जरी लांब बहीण गेली तर रक्षाबंधनाच्या टायमाला हातामध्ये राखी बांधावंच लागते आणि ती बांधलेली राखी बहिणीला आधार म्हणून आणि भावाचा स्वाभिमान म्हणून जपायला शिकायचं भावानं बहिणीला आणि बहिणीनं भाव हाय म्हणून आधार द्यायचा. असं नाही हो रानासाठी कुट्यानं करून बहिणीला ही म्हणतात माझी वाटणी दे मला हक्क दे असाच जमिनीची कागद ही माझ्या नावावरती कर माझी जमीन फिमीन अशी करायची आहे. बहीण सहकुशीन करते मला काहीच न्यायचं आहे रे दादा मला काहीच घेऊन जायचं आहे काहीच घेऊन जायचं नाही. तू मला फक्त कायम साध्य सुखाला आणि दुखाला मी तुला कधीच मागं फिरू शकत नाही आणि तुला कधीच मी विसरू शकत नाही. फक्त बहीण म्हणल फक्त भाव सखा भाव जन्म दिलेला बापाच्या पोटातून मायबापाच्या जन्माला माईच्या पोटातून जन्म घेतलेला दोघांनी भावानं त्या मोठ्या भावानं आणि बहिणीनं एक वेळेस भावाला म्हणलं जमीन दीर माया नावावरती असं असं करून आता आपलं आपलं व्हायला राहू पण नाही ती करायच नाही कर तुझी तू कर. एक वेळेस भावाला सख्या माया येईल का नाही मला काय माहीत नाही पण बहिणीला ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही. बारका असो की मोठा भाव असो यासाठी रक्षाबंधन हा बंधन आहे कायम टिकवण्यासाठी स्वतःच्या हृदयावर घाल जरी आला तर चालेल फक्त बहिणीसाठी वार करणाऱ्याला आपण झेलायची तयारी ठेवायची भावानं माझ्या काळजामधल्या भावानं. आणि सांगतो तुम्हाला जिंदगीमध्ये जमीन जायदाद ही त्याच्यामुळेच बहिणीची नाती कमी व्हायला लागली हो. बहिणीची नाती कमी व्हायला लागली. बहीण बोलना फोनवरती बोलना काय कुटाणा झाला असं झालं भांडणं झाली आजारी असलं तर म्हण ना फोन लावून कशी आहे बहिणीला ताये कशी आहे तू चांगली आहे का असं आजारी झालं तर बहिणीच्या पोराला जन्म दिलेल्या तिने आजारी पडलं तर ही भाऊ जाय ना हो भाऊ सुधीक जाय ना इतकं कटुरमन झालं यायचं कटुरमन झालं का तर थोड्याशा कुटाण्यामुळं असा कुटाणा झाला आणि ती कुटाणा बहिणीच्या जीवावरती आला आणि बहिणीचं नातं काय हो ठिकाणा सुधीक काय बहिणीला बोलत नाहीत का तर मला जमिनीचा तर हक्क माहीतच आहे पण बाप जिवंत आहे तोपर्यंत मी द्यायला तयार आहे पण बोलायचं तर सहकुशीनं नाही. नंबर मुद्दा 2 काय जणू काय एवढं मोठं काय कर्ज केलं आहे की बहिणीला फोन लावून सुद्धा बोलायला हे झालं तुझं लगीन फिगीन झालं तुझ्या बापानं करून दिलं बापानं पुन्हा ज्याला बहिणीला त्या पुरीला लांबच्या घरी दिलं ती पुन्हा ज्याला तिचा त्या संसार करायला लागली कोण बहिणी ती व कोणाच्या भावाच्या घरी नाही एखाद्या बारी येतं कोण नाही. एकदा संसार करायला लागल्यावरती कोण येत नाही. ते संसारमध्ये नवरा बेवडा निघू किंवा कसाही निघू पण ती झेलायची ताकद ठेवते का तर आता बंधन हा कायम भावापासून होतं आता नातं आता कायम टिकवण्यासाठी नवऱ्याची गरज आहे आणि नवरासुद्धा चांगला मिळतोय का नाही वाईट मिळतोय ह्याचा काय फरक करून चालत नाही. कारण नवरा हा प्रत्येकाला सारखाच मिळतोय असं नाही. कायम माझ्या ताईला कायम बहिणीला नवरा बेवडा मिळतोय आणि बेवड्या नवऱ्यामुळं भावाला सुधीक सांगायचा सवय येत नाही हो माझा भाव असं आहे माझ्या भावा असं करतात तर काय करू दे मरू दे काय बहिणीला सुद्धा अशी कठोर मन झालंय ना की एखाद्या पाखराला दोंडा मारल्यावरती गल्लूर येणं की दोंडा मारल्यानंतर पाखरू मरू शकेल पण एखाद्या बहिणीला ती बोलल्याला हृदयावरती शब्द ती बहीण चुकून सुद्धा येणार नाही हो चुकून सुद्धा येणार नाही. का तर मला बोललाय तर अहो बहिणीला काहीच लागत हो
बहिणीला म्हणत नाही माझी तू मला 10 लाख रुपये दे इस्टेट लाख. मला बहिणीला नातं हृदयापासून ह्या दुनियेमध्ये रक्षाबंधन हा बंधन आहे. म्हणून पैशाचा संवाद आहे, साडी घेण्याचा संवाद आहे, आणि बहिणीनं गोड भावाला मिठी घालून गोड कायदे करायचा संवाद आहे. पण पैसा देऊ नका बहिणीला. माझ्या दृष्टीनं बहिणीला पैसा देऊ नका. बहिणीला फक्त निस्वार्थ मनाने तू सुखी राहा, मी पण सुखी आहे, तू सुखी आहे तर मी पण सुखी आहे, तू हा का तू चांगली राहा, मी पण चांगली आहे, आणि तुझ्या सुखाला आणि दुःखाला तू कितीही कठोर मन झालं ना तर नाराज होऊ नको माझ्यावरती. माझ्या कामामुळं, माझ्या सहपरिवारामुळं मी आता तुला दुर्लक्ष जसा माझा परपंच वाढा लागलाय तसा करायला लागलोय, म्हणून माझ्यावरती नाराज होऊ नको. आणि दादा, तो पण मी तुझ्यावरती नाराज नाही अशी बहीण म्हणल. पण एखाद्या भावाला, सख्या भावाला हो जीव किती पण लावा, पण एक दिवस तो अवकात दावल. पण बहीण हा आपली कायम स्वार्थ मनाने येईल. तर दादा काय नाही हो, मी सगळं सुखी आहे, तू सगळं आहे, तुझी परपंच काय म्हणतोय सगळं नीट आहे का. रक्षाबंधन हा मी एकदाची ती वर्षातून येते का 6 महिन्यातून येते. काय काय ठिकाणी बहिणीसनी बोलणं हो का, तर माझ्यासाठी काय केलं माझ्या बापानं, जन्म दिलेला माझ्या बापानं काय केलं ते बहिणीला दोष देतात. आणि बहिणीला फोन लावून सुद्धा म्हणत नाहीत कसं चाललंय कसं नाही काय नाही. असं आमची परिस्थिती, आमची प्रत्येकाचीच आहे, ती आहे प्रत्येकाचीच आहे. असं नाही, प्रत्येकाच्याच काय ना काय कानात मिळत. बहिणीचं नातं तुटलेलं आहे, भाऊ बहिणीला बोलत नाही, असं करू नका रे. रक्षाबंधनला आधी तिचं काहीच म्हणणं नाही की मला असं असं घे, मला जमिनीवर हक्क मी दावती नाही. मी सांगतो नाही, तुला जमीन आहे, मला काहीच नका, माझ्या दिल्या घरी मी सुखी राहते, माझ्याच्यानं काय नाही. माझ्या बापाला आणि मायला तेवढं तू नीट सांभाळ, आणि कमी जास्तीला मला सांग, मी तुला द्यायला मागं सरत नाही अशी बहीण म्हणती बहीण. पण भाऊ नाही ना 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 ना, अहो ती स्वतःचा विचार करे ना. घरच्या बायकोला ही शिवाय देत आहे, लेकरासनी शिवाय देत आहे का, तर कामाचा तणाव पडला आहे म्हणून ताणतणाव देऊन शिवाय देऊन तो काय करतोय स्वतःला समजत नाही परपंच करताना. आणि परपंच या टायमाला भले ही सण प्रत्येकाचं सण येणारच आहेत, पण रक्षाबंधनचं नातं बहिणीसाठी आहे. जन्म दिलेल्या माईनं आणि बापानं ती बहिणीचं नातं कडावरती टिकून आहे हो. बहिणी काय काय जणाला 4 बहिणी आहेत, पण अशी करतात का, तर मायाला बोलायचं नाही, फोन लावून बोलत नाहीत का, तर मायासाठी काहीच केलं नाही. असं करू नका रे, असं करू नका. एकदा स्वतःकडे बघा, लहानपणीची आठवण. घासातला घास बिस्किट पुडा खाता खाता आपण काय रडा लागली तर आपण खात नव्हतो, 2 बिस्किट आगाव देत होतो, धर तुला ताई असं म्हणत होता. आता नाही, फोन लावून नाही साधं काय चाललंय ग काय चाललंय असं विचारा रे विचारा. अशानंच आपल्या वाढत्या वयामध्ये आपण दुर्लक्ष होऊन आपल्याला मोबाईल आलं, सगळं आलं. पहिल्या जमान्यामध्ये मोबाईल नव्हतं, पण बहीण एकदाच वर्षातून सणालाच येत होती कुठल्या मेन. पण पुन्हा येत नव्हती व फिरून. आता माणसाकडे प्रत्येक ठिकाणी बहिणीकडची मोबाईल आहेत, भावाकडे मोबाईल आहेत. टाईमपास करतील, फक्त बहिणीला फोन लावून विचारत नाही कसा चालला आहे तुझा परपंच, कसं नाही सुखी आहे का, मीही चांगला आहे, तू कशी आहे. अहो तसं सगळी सुखी दिल्या घरी सुखी आहेत. फक्त माझ्या भावाला म्हणजे माझ्या सपरिवारामधल्या प्रत्येक मोठ्या लहानशा नाही, स्वतः या पायावरती परपंच करणाऱ्या माझ्या वडीलधाऱ्यासारख्या बहिणीची नातं. आणि मी बोलतो म्हणून असं नाही, बहिणीचं नातं आणि भावाचं नातं कायम टिकवण्यासाठी भले पैसे लागत नाहीत व फक्त बोलण्याचा संवाद करा, एवढी विचार आहे तुमच्यापाशी. अक्षरशः एक वेळेस असा विचार होता की माझी बहीण रडताना चहा पिताना सकाळच्या फारी घासातला घास खाताना मग दिगी आपण करायचो चिडवायचो तर काय म्हणत नव्हती, आणि बिस्किट द्यायचो, नाराज झाली तर पुन्हा त्याला हसत होती. आणि आता तसं नाही हो. आणि बघता बघता परपंचात दुरी चालला, लहानी लेकरं मोठी झाली, नाता हा पाक पूर्णपणे लांबचं मोठं होईना. आणि बघता बघता एक लाईक आणि सबस्क्राईब बेल आयकॉनचा घंटा वर प्रेस करा, आणि जिंदगीमध्ये आणि इंस्टा आणि फेसबुक पेजला जाऊन वर लिंक आहे, फॉलोअर्स करा. आणि जिंदगीमध्ये सांगतो तुम्हाला की आपली गोष्ट प्रत्येकाच्या हृदयावरती नसेल, पण रक्षा हा बंधनानं करावा लागतो. आणि रक्षा हा भावाचा आहे आणि बंधन हा बहिणीचा आहे. ही बहीण म्हणत नाही तू इस्टेट दे मला, सगळं ती फक्त हसती घरी, आणि दिलेल्या हसताना. आणि बापाची बाप जन्म दिलेला मिळाला, बहीण पाक म्हातारी झाली. असा मी पण म्हातारा, आता किती मला 20 वय चालू आहे. बहीण आहे माझी अशी ठिकाणी काम करते, हे करते, एका ताटात खातोय, एका ताटात घरी बसतोय, एका ताटात ती घासातला घास देते. दादा तुला खायचं आहे, तू जेवला का नाही, तू जेव की.
कंसवणी ती पण करते, आपण पण तिला खंशवणी करतो. आणि आता वाढत्या वयामध्ये आपण खुंशवणी करायचं राम राहिलं, पण रक्षाबंधनच्या टायमाला सुद्धा नाही. अशानं नाती कमी व्हायला लागली हो. रक्षाबंधन हा बंधन ती करणार आहे, पण रक्षा करायचं भावाचं कर्तव्य आहे. एक गोष्ट कायम राखा, ही गोष्ट रक्षाबंधनाचा प्रयत्न नाही, जमीन मागत नाही, जायदाद मागत नाही, फक्त भावा माझ्या संग बोल अशी म्हणते. ह्याच कारणामुळे आपला परपंच न हो बहिणीचं नातं ही कठोर व्हायला लागलंय. बहीण भावाला बोल ना, भाव बोललं ना बहिणीला. तर अहो प्रत्येक माझ्या आता भावाला फोन लावून एका शिकणं होती, काय चाललंय काय नाही, बहिणीला विचारा काय नाही, योगा रक्षाबंधनाला का तू येते. अहो खोटं सांगत नाही, निस्वार्थ मनाने बांधणं जरी झाली ना, बोललं ना तिला आत्ताच फोन लावा, ती दादा मी तुला येणार म्हणजे येणार, फक्त पैशाचा हक्क दावणार नाही. आपण पैसे पण टाकू नका बहिणीच्या ताटामध्ये. तू कशी आहे आणि मी तू यासाठी काय करू शकतोय असं म्हणू नका. बहिणीसाठी हृदय फाडून टाकलं तर चालू शकत नाही, पण बहीण हा हृदयापेक्षा कमी नाही. लहान्यापणी कमरावरती घेऊन काकाला ए माझं बहीण आहे, ए माझा भाव आहे. भावाचा भावसुद्धा जमीन आसमानाला फरक झाला. भावाचा भाव भावाला ओळखना, पण बहीण आपल्याला लहान्यापणी आई सोडून बाप सोडून तर गेलो होते ह्याला नजराक बरं का. तर आपण कुणी हाणलं तर ते नरड्यावरती ना स्वतःचा विचार करून पळत होतो आणि काकाला घेऊन हिंडत होतो. ह्या गलीतनं त्या गलीत माझी बहीण आहे. पण आता बहीण नाही हो, तर नाती कठोर व्हायला लागलेत. असं करू नका रे, असं करू नका. वेळ जाण्यासाठी बदलत असतो, पण गजेळाचा काटा त्याच्या कामानं चालू राखत असतो. आणि माणूस हा कष्टानं कमी व्हायला लागलाय आणि बोलण्यानं नाराज व्हायला लागलाय. पण बोलून नाराज होण्याच्या आधी फक्त आपलं प्रेम दावायला शिका, काहीच कमी पडत नाही. बहिणीशिवाय जिंदगीमध्ये आधारच नाही. ध्यानात राहू द्या. हा.